बघा शेतकरी बांधवांनो, सर्व शेतकऱ्यांची कर्जमाफी यावेळेस मिळणार नाही. सरकारने सांगितलेलं आहे बघा. आता सर्व शेतकरी बांधव कर्जमाफीची आतुरतेने वाट बघत होते, की कर्जमाफी 6 मार्चपर्यंत होऊन जाणार. परंतु आता सरकारने 20 फेब्रुवारी 2026 रोजी एक शासन निर्णय जारी केला. त्या शासन निर्णयाने सर्व शेतकऱ्यांची जसं की आता टेन्शनमध्ये त्यांना टाकून टाकलेलं आहे. शेतकरी बांधवांनो बघा, सर्व शेतकरी बांधव आता टेन्शनमध्ये राहिलेले आहे. कारण की सर्व शेतकऱ्यांना मोठा धक्का देणारा शासन निर्णय जे आहे सरकारने काढलेला आहे. जर का तुम्ही कर्जमाफीची वाट पाहत असाल, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाचा ठरणार आहे. कारण की शेतकऱ्यांना राज्य शासनाच्या माध्यमातून मोठा दिलासा देण्यासाठी कर्जमाफी योजना राबवली जाणार होती. परंतु या योजनेच्या अंतर्गत सर्वांनाच आता कर्जमाफी मिळणार नाही. आता बघा, या शासन निर्णयामध्ये असं काय नमूद करण्यात आलं, की आता सामान्य नागरिकांना सुद्धा आता कर्जमाफी मिळणार नाही. जर का तुम्ही सामान्य नागरिक असाल, 2.5 लाखाच्या आतील जर का तुमचं उत्पन्न असेल, तरी सुद्धा तुम्हाला आता कर्जमाफीचा लाभ मिळणार नाही. असं सरकारने जाहीर करून टाकलं. कोणत्या त्या चुका, कोणत्या त्या गलत्या असणार आहे, ज्या गलतींमुळे, त्या चुकांमुळे कर्जमाफी योजनेपासून वंचितच आता राहावं लागणार आहे. कारण की बघा शेतकरी बांधवांनो, आता सर्व शेतकऱ्यांना मोठा धक्का सरकारने सांगितलेला आहे. कर्जाच्या संदर्भातील इतर मागणी इथं जाणारी आता बघा, सर्व शेतकऱ्यांची आता डॉक्युमेंट बँकेमध्ये जमा केली. सर्व शेतकऱ्यांना फार्मर आयडी असेल किंवा जे काय तर त्यांचे कर्जाचे डॉक्युमेंट असणार, ते सर्व बँकेमध्ये त्यांनी जमा केले. तर आपण जर पाहायला गेलं, आता बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांच्या इथं थकीत कर्जदार आहे. आता थकीत कर्जदाराची बँकेमध्ये सर्व काही माहिती गोळा करणे इथं सर्वांनी जमा केलेलं होतं. परंतु आपण जर पाहायला गेलं, 23 फेब्रुवारी 2026 पासून राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होते आणि याच अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी हे सर्व थकीत कर्जदार, याचबरोबर नियमित कर्जदार यांची माहिती गोळा करण्याचं शासनाच्या माध्यमातून उद्दिष्ट घेण्यात आलेलं होतं. जेणेकरून 6 मार्चला बजेट सादर करणार आहे आणि हे बजेट सादर करत असताना या कर्जमाफीसाठी काही तरतूद केली जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवरती आपण जर पाहायला गेलं, तर विविध जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माध्यमातून, सोसायटी माध्यमातून जे आता काही अर्थसंकल्पीय सादर करण्यात येणार आहे. म्हणजेच बघा, त्यामध्ये आता थकीत कर्जदार शेतकरी असणार आहे, अनियमित कर्जदार शेतकरी असणार आहे, यांची माहिती सादर करण्याचं आवाहन केलं जात आहे. त्याच्याचमध्ये आपण जर पाहायला गेलं, तर बऱ्याच मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या माध्यमातून अद्याप देखील आपले फार्मर आयडी इथं जसं की अपूर्ण असणार आहे, आधार कार्डचा डाटा हे अपूर्ण असणार आहे. तर या शेतकऱ्यांची आता त्यावेळेस कर्जमाफी मिळणार नाही असं सरकारने सांगून टाकलेलं आहे. कर्जमाफीच्या योजनेमध्ये जे शेतकरी अपात्र होऊ शकतात किंवा त्यांना कर्जमाफीचा लाभ यावेळेस आता मिळणार नाही. दिरंगाई होऊ शकते किंवा जसं की वगळली जाऊ शकते त्यांची प्रत्येक माहिती. अशा प्रकारची या शेतकऱ्यांसाठी कुठल्याही इतर प्रकारची आपत्ती येऊ शकते. तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी आपलं थकीत कर्जाच्या ज्याच्या संदर्भातील जे काही मागवलेली माहिती असतील ते सादर करणे अनिवार्य असणार आहे. बघा, जर का तुम्ही अजूनपर्यंत शासनाने सांगितलेले डॉक्युमेंट हे पूर्णपणे बँकेत जमा केले नसतील, तर लवकरात लवकर जमा करून ठेवा. कारण की शेतकऱ्यांसंदर्भातील महत्त्वपूर्ण माहिती सरकारने सांगितलेली आहे. तर अशा पद्धतीची शेती संदर्भातील माहिती आहे. आणि जर का तुम्ही शेती संदर्भातील आणखी माहिती जर का तुम्हाला पाहायची असेल, तर या चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा. कारण की शेतकरी बांधवांनो, शेतकऱ्यांना मोठा दिलासा आता सरकारतर्फे मिळणार आहे. आणि तुम्ही जर का कर्जमाफीचे डॉक्युमेंट अपूर्ण बँकेत जमा केले असेल, तर पूर्णपणे तुम्हाला बँकेत डॉक्युमेंट जमा करून ठेवायचे आहे. बाकी अशा पद्धतीची माहिती आहे. तर मित्रांनो, चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.